आता बघा दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे। पारगाव मधल्या चिचगाई वस्तीमध्ये बिबट्याला महिलेवरती त्याने हल्ल्याचा प्रयत्न केला। घटनास्थळापासून काही अंतरावरच वन विभागाने लावलेला हा पिंजरा पाहिला। पुण्यामध्ये 15 दिवसांमध्ये वन विभागाकडून 12 बिबटे जेरबंद करण्यात आले। 43हून अधिक पिंजरे बसवलेले आहेत। ऊस तोडणी सुरू झाल्यापासून जुन्नरसह शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यांमध्ये बिबट्याचा प्रश्न चिघळला आहे। पीएमआरडीएने हाती घेतलेल्या रिंग रोड लगतच्या आणखी 74 गावांच्या विकासाचं नियोजन द्या। एमएसआरडीसीची राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे मागणी। मंजुरी मिळाल्यास प्राधिकरणाच्या हद्दीतील 200 गावांच्या विकासाचं नियोजन महामंडळाच्या हाती जाणार। मालेगावातील शेतकऱ्याला 56 वर्षांनी भूसंपादनाची रक्कम मिळणार। 4 महिन्यात पैसे देण्याचे हायकोर्टाचे निर्देश। संपादनाची रक्कम नेमकी किती याची बेरीज करून रक्कम वितरण करण्याचे नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। गरीब वीज ग्राहकांना 25 वर्ष मोफत वीज मिळणार। स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार। दारिद्र्य रेषेखालील 1.54 लाख तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा 3.45 लाख नागरिकांना फायदा होणार। नवी मुंबई एअरपोर्टला जोडणारा उल्वे कोस्टल रोड असणार। उल्वे कोस्टल रोडमुळे नवी मुंबईला कनेक्टिव्हिटीचा नवा पर्याय मिळणार। सिडकोच्या उल्वे किनारी मार्ग प्रकल्प हा सर्वात महत्त्वाचा। आतापर्यंत 60% काम पूर्ण। लवकरच इतर प्रकल्पाचं कामही पूर्ण होणार। कापूस हंगाम महिनाभर लांबणीवरती। कोकणात सततच्या पावसामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया थांबली आहे। दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारात येणारा हापूस आंबा यंदा मार्च अखेरीस येण्याचा अंदाज। कराडमधील पालीच्या खंडोबाच्या स्वयंभू शिवलिंगास वज्रलेप करण्यात येणार। 10 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत खंडोबाचं दर्शन जे आहे ते बंद राहणार। रात्रीची नाशिक ते दिल्ली विमानसेवा 15 दिवसांसाठी बंद। इंडिगो कंपनीने नुकतीच सुरू केली होती अतिरिक्त सेवा। दिल्लीत धावपट्टीसह अनेक तांत्रिक कामांचा फटका जो आहे तो पाहायला मिळतो।